ठिकाणी इचलकरंजीच्या वेंकोबा मैदानामध्ये महाराष्ट्रातील एक मानाचा वज्रकेसरी किताब रणविजय गायकवाड उर्फ राणा यांनी अटीतटीच्या कुस्तीमध्ये मिळवला. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. राणाची जी जिद्द, स्वतः पायाला दुखापत झाली असतानासुद्धा राणा पैलवानं या ठिकाणी जो विजय मिळवला, राणासारखी चिकाटी आणि जिद्द सर्व पैलवानांनी आपल्या अंगी बाळगावी. आणि या वज्रकेसरी किताब मिळवल्याबद्दल मी राणाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रातचा यो विजय आणि वज्रकेसरीची गदा जो मन माझा नाही, आमच्या गावकरी बंधूंचा कुस्तीवर प्रेम करण्याचा मन कुस्ती प्रेमींचा यश आहे बघा. माझ्या संकट उभी राहिलेली माझी दोस्त मंडळी जो वस्ताद, माझा आबा, गोदक्का, अंजलीबाई, या समजांमुळे मला आजचं यश मिळालंय बघा. आम्ही राहिलो की ना, तुम्ही पण मग समजांमुळे झाले. मला आज इकडे येऊन लई खुशी झाली आहे बघा. कुस्ती म्हणजे ताकद, पराक्रम, हुशारी आणि धावपेच दाखवायचा खेळ, आपल्या मातीतला खेळ. काही दिवस माती संकट नाद तुटली होती, आता पुण्यांदा उभा राहिलोय बघा. राणा आता शब्द देतोय, इथनं पुढं मातीची आणि कुस्तीची सेवा करत राहील. शपथ आहे मातीची, शपथ आहे मातीची, शपथ आहे मातीची. जुमान माझा नाही, समध्या गावाचा आहे. घ्या. नाही आबांकडे द्या. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची, शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची, शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. राधे, अगं आटिप लवकर, मिरवणूक येशी पात्र आली असेल बघ. गोदक्का समधी तयारी झाल्या, तुम्ही काय बी काळजी करू नका. अगं एवढं मोठं मैदान मारलंय माझ्या पोरानं, आता कसली काळजी आली? वय, आता काळजी नाही, आता खुशी साजरी करायची बघा. कुस्तीच्या आधी उगाचच काळजी करत होता तुम्ही. असतात काय काय माणसं, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. राधे, आरतीची तयारी झाली ना? वय वय, आरतीचं ताट तयार आहे आणि भाकरीचा तुकडा बी. गोदक्का, रानाची मिरवणूक तालमीत पाया पडून या लागल्या बघा. आता पोचलेच एवढ्यात. पोचू दे, पोचू दे. आमची समधी तयारी झाली. अहो, गावातली समधी माणसं मिरवणुकीत लई नाचा लागल्यात बघा. नाचणारच की, समध्यांच्या नाकावर टिचून वज्रकेसरी मारल्या राणादांनी. गोदक्का, अहो गावातल्या समध्या बघा रानाचा सेवा व्हायला लागल्यात आणि तुम्ही शेवटालाच वय. अरे राणा आता माझ्या एकटीचा राहिला नाही, तो समध्या गावाचा आहे. दिल्लीच्या पैलवानाला हरवलंय माझ्या लेकरानं. ही गोष्ट काय साधी आहे? त्या दलजीच्या गटातली माणसं सप्पई तोंडावर पडल्यात बघा. अहो आता तर त्यांना चाळणीत पाणी देऊन जीव द्यायला पाहिजे. अगदी बरोबर बोललास. अरे कधी बी चांगल्याचं चांगलं आणि वाईटाचं वाईटच होते. राणा भाऊजी जिंकून यायल्यात
आणि तुम्ही प्रवचन काय झाडत बसलायसा हो? औक्षणाची तयारी केल्या का नीट? नाही तर घेशीला तसंच आत. माझं पोरग मैदान मारून आलंय. त्याला घरात कसा घ्यायचा चांगलं ठावा आहे मला. अशा खुशीच्या वक्ताला तुम्ही डोसकं धरून बसू नका सा. जाऊन झोपा पाहिजे तर तुमच्या खोलीत. गोदाक्का, आम्हाला शिकू नका आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. गोदाक्का, चला आपण आरतीचं ताट घेऊन बाहेर जाऊया. चला चला गोदाक्का. काय सांग, म्हातारीची लईच डेअरिंग वाढली की. लई डोसकं दुखायलंय काय? दुखणारच म्हणा. आव म्हणजे दिवसभर एवढ्या उन्हात कुस्त्या बघितला असं तुम्ही. दुखणारच की डोसकं तर. ताईसाहेब, बाकी कुणाची डोसके दुखना, तुमचंच कसं काय डोसकं दुखायलंय व? डोसकं दुखत नाही, डोसकं उठलंय आज आमचं. उठणारच की. आता तुमचा एवढा मोठा पचका झालाय म्हणल्यावर उठणारच. ताईसाहेब, समजा प्लॅनच फिसकटलाय बघा. तुम्ही का नाही तुमची शांती करून घ्या. चंदे, आव म्हणजे तसं नाही ताईसाहेब. तुम्ही का नाही काय दिस जरा गप्प बसा. नाही, गप बसायची येळ नाही. मस्ती तर का नाही असं एकेकाची अशी डोसकी फोडू वाटायल्यात बघ. आव ताईसाहेब, ही तर तुम्हासनी पाय मोडणं जमना आणि म्हणून डोसकी फोडणार. ताईसाहेब, उग रागाच्या भरात मनात नाही ते काय बी आणू नका सा. रानादाला हरवायसाठी तुम्ही काय काय केलं सा. त्यातली एक जरी गोष्ट बाहेर गेली तर तुमचं डोसकं फुटलंच म्हणून समजा. बाकी कोण नाही पर सन्निधा तुमचं डोसकं फोडणार म्हणजे फोडणार. कुणाला काय बी समजलं नाही पाहिजे, याद राख. परत ताईसाहेब, म्हणून तर मी म्हणायला ना व, या घराला कायमचा रामराम करायचा नसल तर शांतीनं घ्या. 7:30 सुरू आहे का तुमची. तुम्ही मला फुल दिलं होतं की नाही, म्हणून मी जिंकलो बघा. ही वज्र केसरीची गाथा तुमची बरं का. घ्या. तुम्हीच घ्या. रानदा, मला दे गदा. आमच्या घरात ठेवतो बघ. नाही, मी काय पाप केले वय? मी पण घेणार की गदा. तुम्ही मोठं झालं कुस्ती करून गदा घ्या. सोड. रानादाची गदा म्हणजे आमची गदा. हा, किती आवरापणा करशील. मोठं वाणी घ्या गदा. गदा आणल्यावर दाखवतो की. दाखी तवा जळायचं नाही तुम्ही. चला आता. गोदक्का, यस तुम्ही ओवाळ की. ओवाळायचे की. तुमची दोघांची इजेही जोडी आहे. देवानं ऐकलं म्हणायचं आमचं. अहो राणा भाऊजी, तुम्ही जिंकावं म्हणून लई जपतप केलतं बघा आम्ही. असंच इजयी होत राहावा. आम्ही औक्षण करतो तुमचं. अंजली,
रानाचा ऑप्शन तू कर. तुझा अधिकार आहे त्यो. चला. असंच विजयी होत राहावा. चला. घ्या बसून घ्या बसून लय मजा आली बघ. देवा, हे समजा तुझ्या आशीर्वादामुळे झालंय बघ. आम्ही बी लई जपतप केलत बघा. अहो 4 दिवस कडक उपास केलता तुम्ही जिकावं म्हणून. वय वय त्या उपासानं आणि दिसभरच्या उन्हानं ताईसाहेबांचं डोसकं लई उठल्या. उठलंय नाही ग, दुखायलंय. हा तेच ते दुखायलंय. ताईसाहेब पर तुम्ही लई केलं सा बघा रानादासाठी. वय ग बाई, पण काय उपयोग त्याचा. आमासनी तर कुणी स्टेजवर बोलवलं पण नाही. नाही वहिनी, अहो तिकडे लय कालवा होतो त्यामुळे लक्षात आलं नसेल. ही वज्र केसरीची गदा तुमचीच आहे बघा. जो तुमचा मान आहे घ्या घ्या. अगं बाई, राणा भाऊजी तुम्ही जिंकलायसा तेव्हा तुम्हीच घ्या ही गदा. अहो नाही असू द्या. अहो नाही तू मस्त लई शोभून दिसत्या बघा. आमचं काय, घ्या लवकर. हा ओ राणादा, अहो त्या गर्दीत सेल्फी नाही मिळाला. मला एक सेल्फी दे. ए थांब, मी पहिलं काढतो. मला पण सेल्फी. मी काढते पहिलं. अरे गप असं की काय गोंधळ चालवलाय. अशा दिवस संपून जाईल. एक काम करा, सगळ्यांनी एकत्र फोटो काढू. या या चला या. बायका मागे या. बसा सगळी. संदीदा, तुमचा मोबाईल द्या की. ह्याच्यात जरा पिक्सल कमी आहेत हो. अरे मग फुटून काढणार मग. त्यासनी मोबाईल मधलं लई कळते बघा. द्या फोन द्या. ताईसाहेब थांबा. मग झेंडा बघ बरोबर आहे. ताईसाहेब हे घ्या. लय भारी काढा. घ्या की. थांबा. चांगला काढ काय फोटो. बरं आता समध्याने बसा बरं काय. मी सगळ्यांनी खायला घेऊन येते. राधे चल, आज खुशीचा दिवस आहे. आपण मिठाई वाटूया. राणा, ही गदा आपल्या घराण्याची आणि गावाची शान आहे. नीट जपून ठेव. वय आबा, हे आपल्या समद्यांच्या मेहनतीचं आणि एकमेकांच्या साथीचं यश आहे. अरे वा.
एक मिनिट. आज या ठिकाणी आज खुशीचा दिवस आहे म्हणून राणादादांनी आणि अंजली वहिनी एकमेकांना ह्यो लाडू भरवावा ही नम्र विनंती. भरत हो की घाबरतो का काय? भरवा की. हा ना इकडं या. एकमेकाच्या साथीने सुखाने संसार करा. हं? अरे खुश राहा. तुमची खुशी या घराची खुशी. आबा एक मिनिट थांबा. सरिता फोटो घ्या. हे साईडला इकडे थांब 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 तसं थांब. काय साहेब तुम्हाला खुशी झाली नाही वाटतं? आव तुमच्या जप तप उपासानच तर रानादा जिंकल्या ती होय का नाही? हे घ्या तोंड गोड करा. घ्या. खावा खावा छान आहे खावा. आहे तुझ्या लेकाचं आज स्वप्न पूर्ण झालं बघ. आज खूप खुश आहात ना? वय वज्रकेसरी जिंकायचं ठरवलं होतं ते मी जिंकलो. आज लय खुश आहे मी तुमच्यामुळे. आता यात माझं काय? तुम्ही खूप मेहनत घेतली. वय पण मेहनत कुणामुळे केली? तुमच्यामुळेच नव. तुम्ही माझा स्टार्टर आहे सा. म्हणजे गाडी चालू कशी होते? स्टार्टर मारल्यावर नव. तसं मी जे काय करतो ते तुम्ही स्टार्टर मारल्यावर करतोय बघा. काहीतरीच काय तुमचं? अहो खरंच सांगालोय. अहो ऐका तर खरंच सांगतोय. तुम्ही बसा सांगतो तुम्हाला. नाही नको मला काम आहे. अहो नाही तुम्ही बसा की. अहो खरंच नको. अहो नाही बसा. अहो. अहो बसा. हे बघा तुम्ही आधीपासून समजा आठवा. म्हणजे मी लग्नासाठी कसा तयार झालो तेव्हापासून ते आता वज्र केसरी जिंकलो तेव्हापर्यंत समजा आठवा. अहो तुम्ही नसता तर यो राणा नसता. नाही हो तुमची जिद्द मेहनत जास्त महत्वाची. आधी मला किती भीती वाटत होती पण मग तुमची जिद्द पाहिली आणि मग मीही धाडस केलं. तुम्ही लई धाडशी बाबा. तुमच्याकडनंच शिकली. आणि मी तुमच्याकडनं. आणि एक अंजलीबाई तुम्ही माझं वज्र केसरी स्वप्न पुरं केलं. आता माझी वेळ आहे तुमचं स्वप्न पुरं करायची. आपलं ठरलं होतं ना एकमेकांना आयुष्यभराची साथ द्यायची. तुम्ही तुमची बाजू लढवली. आता मला तुमच्या स्वप्नासाठी काहीतरी करू दे. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? हो तुम्ही फक्त बघत राहा. आयुष्यातलं प्रत्येक सुख मिळवून देणार आहे मी तुम्हाला. दुःखाची चावल बी पडू देणार नाही मी तुमच्या समोर. हे मी वचन देतो तुम्हाला. आपण दोघं एकत्र असलो की कुठलंच दुःख आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्ही आहात ना अडवायला.